श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपल्या मनात नेहमी सकारात्मक विचार प्रज्वलित ठेवणं गरजेचं आहे. नेहमी चांगले विचार असले की मन अगदी प्रफुल्लित राहतं. आपल्याला देखील आजूबाजूच्या परिसरात सगळीकडे सकारात्मक ऊर्जा जाणवते. ह्याचा अर्थ हाच आहे की ज्या ऊर्जेमध्ये आपण असतो तीच ऊर्जा आपल्या आजूबाजूच्या वातावरणात आपल्याला दिसून येते. त्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा वावर कमी होतो. म्हणूनच जितकं जमेल तितकं आपण आध्यात्मिकतेचा प्रचार वाढवायला हवा, जेणेकरून आपण तर प्रसन्न राहूच, पण आपल्या परिसरातील प्रत्येक व्यक्ती प्रसन्न होईल. नामजपाने सगळ्या नकारात्मक ऊर्जा पळून जातील व सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढत जाईल, जेणेकरून त्याचा परिणाम आपल्या या धरतीमातेवर चांगला व फळदायी ठरेल. आईचं नाम जप कायम सगळ्यांनी असंच सुरू ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून जी महामारी या पृथ्वीवर ओढवली आहे त्याचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल. आपल्याच हातात आहे की ह्या पृथ्वीवर कलयुगाचा अंधार प्रज्वलित करायचा, की आईच्या नाम जपाने ह्या पृथ्वीवर प्रकाश प्रज्वलित करायचा. मला इतकंच सांगायचं आहे की सर्वच आपल्या हातात असतं असं नाही, पण आपण निदान हातभार तर लावूच शकतो ना. आपल्याला फक्त इतकंच करायचं आहे की आपल्या धरती मातेला संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी काय, तर चांगले कर्म आणि आध्यात्मिकतेचा प्रचार. व आपण प्रत्येकाने स्वतःला जितकं जमेल तितकं सकारात्मक राहून आईचं नामस्मरण करत राहणं गरजेचं आहे. इतका लहानसा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो. आणि जी काही कमतरता असेल ती आपली आई भरून काढेल की. अजून काय हवं आहे आपल्याला. पण आपण प्रयत्नच नाही केला तर आई पण आपल्याला कशी साथ देईल, बरोबर ना. म्हणूनच आईचा हात धरून आपण आईच्या मागे मागे चालत राहिलो की योग्य तो मार्ग नक्कीच सापडेल. श्री स्वामी समर्थ.